आम्ही भीमाशंकरांचं दर्शन केलं. आताचे वाजलेले आहेत 11. रात्रीपासून आम्ही 3 वाजता लाईनीमध्ये होतो. त्यानंतर आमचं 11 वाजता दर्शन झालं. गर्दी तुम्ही पाहू शकता, खूप सारी गर्दी आहे. आता आम्ही इथे निघालेलो आहोत. सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आलेले आहे भीमाशंकरला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महादेव, त्यांचे आम्ही दर्शन केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ मी बंद केलेला आहे, कारण कालपासून आम्ही इकडे आलेलो होतो. आणि जर यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आम्ही निघालेलो आहोत. आता ह्या राईडमध्ये आपण बघूया कुठे जायचं ते काय जायचं. सध्या तर इकडे पाहू शकता काय परिस्थिती आहे, ती पूर्ण फॉग आहे. गाडी कशी चालवायची काही समजत नाही आम्हाला. चला, अजून बघा किती गर्दी आहे. सो मित्रांनो, पाहताय तुम्ही की भीमाशंकरला किती गर्दी आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना भीमाशंकरला, पूर्ण काही डिटेल तुम्हाला दिलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्यानंतरच तुम्ही भीमाशंकरला येण्याचा प्लॅन करा. जर तुम्ही श्रावणात येत असाल तर. आता इथे समोर आम्ही भुट्टा खातोय. भुट्टा गरमागरम भुट्टा चाट. हे बघा कसे एकटे खात आहेत मला टाकून. काय अजून मागताय? लिंबू. गरमागरम भुट्टा चाट. भुट्टा चाट पासून आपल्या नाश्त्याची सुरुवात. बघा काहीच दिसत नाही. गाडी कशी आता राईड मारायची ते आम्हाला टेन्शन आलेलं आहे. महादेव, हे काय आहे मित्रांनो, आम्ही किती लकी आहोत बघा, आमचं दर्शन झालं. आजची गर्दी पाहू शकता तुम्ही, संडेची. ओ माय गॉड. मित्रांनो, आम्ही येऊन पुढे थांबलेलो आहोत. आणि इकडे बघा, दुखाने माखलेला भीमाशंकर. ओ माय गॉड, एवढं भारी आहे ना मित्रांनो. इकडचा निसर्ग खूप मस्त आहे. एकदम धुकं पूर्ण रोडवरती गाडी चालवायला पण मुश्किल झालेलं आहे. हे सुंदर असं निसर्ग बघून आम्ही थोडीशी गाडी थांबवलेली आहे. इथे थोडंसं आपण फोटोशूट कर. आता आपण आलेलो आहोत तर, आणि नंतर मग निघूया. चला मित्रांनो, कालपासून आम्ही महादेवांच्या पावनभूमीवरती राहिलेलो आहे. खूप छान वाटलं. जराशी म्हणजे तकलीफ झाली, पण तकलीफ बोलतात ना, झाल्याशिवाय दर्शन देत नाही महादेव. दर्शन केलं, लय भारी वाटलं, मस्त वाटलं एकदम. आता आम्ही निघालेलो आहोत. आणि इकडे पूर्ण फॉग आहे. एवढं भारी आहे ना इकडचाच निसर्ग, एकदम सुंदर. पाहू शकतो पाठीमध्ये. पण आपण इथून निघूया, कारण पुढे आपल्याला कालच्या ठिकाणी ट्रॅफिक मिळणार आहे. हा नजारा एन्जॉय करा. बघा, रस्ता पण दिसत नाही, एवढा फॉग आहे. आमच्यासोबत दादा आहेत ना, ते आहेत मागे, आणि त्यांच्या मिसेस. बरं नाही वाटतं ना पायऱ्या पाणी मस्त वाटतं. ट्रॅफिक पाहिजे होती ना, घ्या. थोडे काही निघाले नाहीत, लगेच ट्रॅफिक पाहिजे. बघा, इथून भेटू मित्रांनो, एवढी ट्रॅफिक जाम आहे ना. इकडून बस आणि तिकडून बस येते. बघा ना, बस पूर्ण चिकटले. रस्ता एवढा छोटा आहे ना, खूप प्रॉब्लेम होतो इकडे. बघा मित्रांनो, व्हॅली आहे, सुंदर झाडे आहे बघा. आणि तेच पाण्यासाठी इकडे गाड्या किती लागले, पॅक आहे. सगळं भरलंय. सुंदर नजारा वाटतंय ना. मित्रांनो, राधे शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. पार्किंगमधून पूर्ण निघालेलो आहोत. इथे आता आपण नाश्ता करूया, नंतर मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया. सो मित्रांनो, इकडे आम्ही मिसळ मागवलेली आहे आणि आलू पराठा माझ्यासाठी येते. शुद्ध शाकाहारी आहे, खूप मस्त आहे हॉटेल. मी आलू पराठा मागवलेला आहे. पराठा आलेला आहे मस्त गरमागरम, आणि त्यासोबत दही. क्या बात आहे. आरामात खा. भारी एकदम.
आलू पराठा छान आहे. कसा आहे हो नाश्ता? कसा आहे नाश्ता? कसा आहे? मस्त आहे. मिसळ पण छान आहे. मिसळ एकदम. पराठा कसा? पराठा पण छान आहे. राधे हॉटेल लक्षात ठेवा, शुद्ध शाकाहारी. समोरचं झाड बघा मित्रांनो, किती पसरट आहे ना. नाश्ता पाणी झाला, चहा वगैरे मस्त गरम गरम केलं, खूप बरं वाटतं. आणि आम्ही जेव्हा नाश्त्याला बसलो ना, खूप जोराचा पाऊस आला. आम्ही टाइम बघूनच बसलो. मोठी सर आली, पुढे भिजून गेलं असतं. मस्त होता नाश्ता, छान आहे ते हॉटेल. आणि चांगलं वाटतं, म्हणजे आज मनापासून नाश्ता केला. आज घाई नाही, काही नाही, गडबड नाही हॉटेलमध्ये. शांत होतं एकदम हॉटेल, जास्त काही गर्दी नव्हती. आणि काल आम्ही मित्रांनो लाईनीमध्ये होतो ना, जेव्हा शंकराचं दर्शन घ्यायला सारे लोक. आणि काही दादांनी तर माझ्या चॅनल सबस्क्राईब पण केलं, मिस्टरांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. आणि मिस्टरांना तर खूप लोक, खूप म्हणजे खूप सगळे रायडर लोक विचारत होते, फोटो ब्लॉग करता का, किंवा त्यांच्या कॅमेऱ्याबद्दल असं म्हणजे नाही का विचारत बसतात. भारी वाटलं आम्हाला. तर खूप आपल्या चांगली माणसं भेटतात, काही लोक सपोर्ट पण करतात. तर तुम्हाला पण आमचे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होते. आणि एक दादा होते ना, त्यांनी माझे कानातले बघितले. हे लक्ष्मीचं वेंडर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एकदा दाखवलेलं की आजच्या तृतीयेलाच मिस्टरांनी मला घेतलं, जेव्हा माझा कानातला गावी ठरवलं तेव्हा. त्या दादांना मला माझे कानातले एवढे आवडले ना. की ताई तुमच्या कानातले तुम्ही जे घातलेत त्यांचं नाव काय आहे? तर मी त्याला सांगितलं की लक्ष्मीची पेंडल बोलायचं, की ते बरोबर असे आपल्याला कानातले बनवून देतील. सो माझ्या गळ्यात पण होतं, तर मी त्यांना दाखवलं की आपण मंगळसूत्रामध्ये पण असं पेंडल बनवू शकतो. खूप त्यांना आवडले, एवढे आवडले की त्यांनी खूप तारीफ केली. दुसऱ्या लाईनीमधून अगदी ते मला विचारण्यासाठी आले. माळशेजच्या घाट करून जात आहोत. आपण मागच्या वेळेस आलेलो ते तळेगावच्या रस्त्याकडून. आता माळशेज घाटचा रोड आपण पकडलेला आहे. आणि मिस्टरांना बोललेली की मला ओझरच्या गणपतीला जायचं आहे आणि रांजणगावच्या जे इकडे जवळपास आहेत. तर बोलत आहेत की नको आता, कारण कालपासून खूप थकलेलो आहोत आणि एवढ्या राईडमध्ये ना हे सगळं नाही होत. आणि मग संध्याकाळी घरी जायला पूर्ण लेट होईल, त्यासाठी म्हटलं नको, नंतर आपण कधीतरी येऊया, पुढच्या टायमाला काहीतरी ठेवू. म्हटलं ठीक आहे. आणि इकडचा जरा रस्ता पण चांगला आहे, त्यासाठी आता आपण माळशेज घाटाकडून जाणार आहोत. सो चला. असं मी तर एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आणि इकडे आमच्या पांडाचा पाठीमागचा टायर ना कधी कधी आम्हाला पंक्चर दाखवतो, त्यासाठी पंक्चर इकडे चेक करतायत. बघूया पंक्चर आहे का. ऑलरेडी 2 पंक्चर त्यामध्ये दाखवलेले आहे, पण आता एवढा लांब जायचं आहे आपल्याला, तर आम्ही बोलूया एकदा चेक करूया. उड गया. कुठे आलोय मित्रांनो आपण? काश्मीरला आलोय का? मागे बघा. काश्मीर वाटतंय. नाही, आम्ही आहोत जुन्नर तालुक्यात. मोबाईलची बॅटरी माझी संपलेली आहे. आता मी चार्जिंगला लावलेला आहे मोबाईल. पाहू शकता पूर्ण झेंडूची बाग आहे, किती मस्त आहे ना. इथे फोटोशूट करूया. पाऊस पण थोडा खुला झालेला आहे, पण पाऊस येतो या थोडंसं. 2 व्हिडिओ करायसाठी आम्ही थांबलेलो आहोत. आणि इकडे पूर्ण लागवड केलेली आहे. इकडे तसे कळू येत आहेत, पण झेंडूच आहे. मखमल हे बघा, आहे की नाही सुंदर. पूर्ण बगीचा आहे.
मी थोडीशी चिटिंग केली, एक फुल काढून घेतलेलं आहे केसमध्ये लावलेलं. एकच घेतला पण सॉरी हा. झेंडूचा खूप मस्त होतं तिकडचा नजारा, भारी वाटलं एकदम. अशी लाईनीशीर लावलेली त्या झेंडूची झाडं, बगीचा मस्त एकदम. अजून खूप सारी झाडं आहेत, त्यांच्यावर फुलं नाही आलेत, कडू आलेत, पण भारी होतं. मिस्टरनं कसं तरी बोलून बोलून 2 शूट काढला. ते नाही लेट होणार, पटापट जायचंय. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी फोर्ट. शिवनेरी, आणि हा आहे शिवनेरी फोर्ट. समोर बघा उंच डोंगर दिसतोय तो. त्या फोर्टला खूप लोक जातात, ट्रेकिंग करून जावं लागतं. आणि बाजूला आहे जिजामाता उद्यान, पण आता आपल्याला तिथे जाण्यासाठी एवढा वेळ नाहीये. तर चला, शिवनेरीला पोहोचलेलो आहोत. शिवनेरी, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे गणेश कुंड आहे, आतमध्ये जाऊया. थांबा, ड्रोन उडवताय. येत्या बाप्पा. एक ड्रोन शूट करूया. नजारा बघा, लोक बघ कशी फोटो काढतायत. सो मित्रांनो, गणेश किल्ल्याचं आपण दर्शन करणारच आहोत. ते करायला मी गेलेलीच, तर मिस्टरांनी बोलवलं. आता सो आपण एक मस्त ड्रोन शूट केलेलं आहे. इकडचा बाजूचा नजारा खूप सुंदर आहे, पण इकडे ना खूप हवा आहे, त्यासाठी थोडंसं आम्ही शूट केला. त्यानंतर ड्रोन खाली उतरवला. आता इथे बघा गरम गरम आमची चहा आलेली आहे. मस्तच निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून आम्ही आता चहाचा आस्वाद घेतो. कारण चहा आम्हाला तर ज्यूस प्यायचं होतं, तेवढे चहा पिऊयाचं, इकडे ज्यूस वगैरे नाही आहे. आता आपल्याला लगेचच माळशेज घाटावर पोचायचं आहे. तर आणि आता आपण चहा पिऊया आणि नंतर गणेश खिंडीचं तिथे दर्शन करूया, आणि नंतर मग आपली राईड पुन्हा एकदा माळशेज घाटाकडे. आम्ही चहा पितो, तोपर्यंत तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये गणपतीची प्रतिमा आहे. गणेश खिंड म्हणून इकडे हे मंदिर ओळखलं जातं. सो मित्रांनो, ह्या ताई भेटलेल्या आहे. यांचा इथे छोटासा स्टॉल आहे. त्यांना विचारलं की गणेश खिंड म्हणजे काय, म्हणजे इथे गणपतीची प्रतिमा आहे, मध्ये छोटंसं मंदिर आहे. तर त्यांनी सांगितलं की जो समोर जो तुटलेला आहे, जो गणपतीची मूर्ती ती आहे ना, तर इकडचा तो गणपती आहे ना, तो कोणाला तरी पावन झालेला, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, असं ताईंचं म्हणणं आहे ना. किती वर्ष आले तुम्ही इथे, हे दुकान आहे तुमचं? आमचं तर 2 वर्ष झाली. आता 2 वर्ष नवीनच झालं. मग तुम्ही जुन्नरमध्येच राहता का? अच्छा, म्हणून त्यांना माहिती आहे. बरं आहे, चांगली माहिती सांगितली तुम्ही, थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, गणेश खिंडीमध्ये आपण गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि एवढा सुंदर व्ह्यू होता ना, वाव. तिथे बसून चहा प्यायला आम्ही व्ह्यू एन्जॉय केला, खूप मस्त वाटलं. आणि खूप सारे लोक तिथे थांबलेले आहेत तो व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. आता आम्ही निघालेलो आहोत. आता डायरेक्ट आपली राईड जाणार माळशेज घाटाकडे. चलो. ट्रॅफिक पाहू शकता, फुल जाम आहे एकदम. किती पब्लिक आहे बघा. भोगदेश्वर, तिकडे शंकराचं मंदिर आहे, छोटंसं पिंड आहे, आणि इकडे वडापाव पण आहे. गरमागरम वडापाव एन्जॉय करूया, नंतर समोरचा नजारा शूट करूया. नाही
गरम आहे. वडापाव खाता खाता समोरचाच नजारा आहे तो एन्जॉय करूया. हो इकडे या. बोगदेश्वर बोगद्यासारखंच आहे बघा ना. समोर मंदिर आहे. पाणी बघा कसं टपक. मला लोकांना भीती नाही वाटत. बुट्टा खाऊन खाऊन दात खराब झाले बाबू. हर हर महादेव. आतमध्ये बघा महादेवांची पिंड आहे. बोगदेश्वर महादेव मंदिर. पूर्ण बघा वरती डोंगर आहे, खाली बघा डोंगराच्या खाली पूर्ण सगळेजण बसले. अजिबात भीती नाही वाटत. महादेव जे आहेत ना रक्षा करायला सगळ्यांची. पप्पी बघा कशी डोंगराच्या आतमध्ये बसून राहिले. मस्त जागा शोधल्या तुम्ही लोकांनी. पहिल्या मित्रांनो, मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी निसर्ग स्वर्ग सुख म्हणजे माळशेज घाट. गर्दीच बघा केवढी आहे. पूर्ण डोंगराला वॉटरफॉल असतात, पूर्ण डोंगराला. लालपरी. चला आपले रायडर थांबलेत. रस्ता क्रॉस करायला देत आहेत का गाड्या? लाईनच लागले. हिचं पिल्लू आहे सगळेजण, हे सगळे पप्पी. हो का? फळ पडणार नाही ना आपल्या डोक्यावर. वरती बघा मित्रांनो कसं डोंगर आहे तो एकदम खतरनाक. आपण उन्हाळ्याच्या वेळेला आलेलो. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर पावसातून पुन्हा एकदा आलेलो आहोत. मंकी बघा मित्रांनो कशी बसते. आले 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 आले. गाडी बघून लगेच पळतोय बघ ना. खायला टाकतात ना लोक. डोंगर कसे पळते बघा. मागे बघा मित्रांनो तो वॉटरफॉल पूर्ण डोक्यावर पडतो. मग मित्रांनो एन्जॉय केला की नाही निसर्गाचा नजारा? तुम्ही एवढा एन्जॉय केला विचार करा. आम्ही किती एन्जॉय केला असेल. समोर तर काय पाहताय बापरे. पूर्ण धुक्याने वेढलेले आहे डोंगर, पूर्ण धुक्याने. हे बघा किती सुंदर नजारा आहे. आणि इकडे बघा पाऊस नाहीये. इकडे घाट आहे ना त्या साईडला जास्त पाऊस असतो. सकाळपासून मित्रांनो राईड करतोय. अवतार बा कसा आलेला आहे. महादेवांचं दर्शन केलं आणि राईडला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून माझा चेहरा बघा कसं होतं. राईड मध्ये खराब होतो. गरमा गरम आपण चहा घेतलेली आहे एका स्टॉलवर दादांच्या थांबलेला आहोत घाट उतरून. आणि आम्ही त्यासोबत बिस्किट खात आहोत कारण राईड करत. नाश्ता केलेला कुठल्या कुठे गेला. चला चहा पिऊया. बघा मित्रांनो समोर ऍक्सिडेंट झालेला आहे. कारवाल्याने एका मुलाला उडवला. आता पोलीस लोक वगैरे सगळे काही जमा झालेले आहेत. अशा लोकांना ना सजा भेटलीच पाहिजे. तुम्ही काय बोलताय हो? भेटली पाहिजे ना मग काय. सो फायनली मित्रांनो मी घरी येऊन पोहोचलेली आहे. आणि मनामध्ये श्रद्धा आणि खरोखर भक्ती असेल ना तर कोणत्याही ठिकाणाला तुम्ही निघा किंवा कोणत्याही ठिकाणाला देवदर्शनाला जा, कुठेही जा तुम्ही, तुम्हाला त्या कोणत्याही कार्यामध्ये अजिबात अडथळा येत नाही. आमच्या बरोबर पण असेच झाले. आम्ही निघालो देवदर्शनाला भीमाशंकरला आणि खूप दिवसापासून आम्ही हे आयोजित करत होतो की 3 महिने झाले की तिथे आम्हाला जायचंय. शेवटी आम्हाला पहिल्या शनिवारी योग आला. मस्त महादेवांचं दर्शन झालं. तो व्हिडिओ आपला मस्त आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अडचणी आमच्यासोबत आल्या. म्हणजे ट्रॅफिक मिळाली, खूप सारा पाऊस होता, खूप आम्हाला लेट पण झालं. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला सगळं काही कळेल. आम्ही एवढे सुरक्षित पोहोचलो ना आणि सुरक्षित घरी आलेलो आहोत. महादेवांची कृपा.
जसे आम्ही गेलो तसे आम्ही घरी येऊन पोहोचलेले आहोत. पण मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सकाळपासून आपण मस्त राईड करत आलो, सह्याद्री फिरत फिरत आलो. पण येता येताना एक अशी वाईट घटना आम्हाला पाहायला मिळाली ना, खूप मित्रांनो वाईट वाटले. तिथून मी माझा व्हिडिओ स्टॉप केला. आता तुमच्याशी मी बोलत आहे. तर मित्रांनो, एक ऍक्सिडेंट झालं. एका मुलाला कारने उडवलं. कारमध्ये एकटंच होता माणूस, दुसरं काही कोणी नव्हतं. त्याला काही झालेलं नाही, पण मुलाची परिस्थिती खूप गंभीर आहे. म्हणजे एवढं सिरियस आहे, खूप सिरियस आहे. एवढं भयानक लागलेलं आहे ना त्याला. कारण माळशेज सोडून ना, माळशेज उतरताना परत येताना खाली 2-3 गाव सोडले ना, तर तुम्हाला मी आता दाखवते तो व्हिडिओ. मी थोडासा काढलेला आहे. तिथून ना पूर्ण रस्ता ना बघाल ना, चढण नाही उतर नाही ना, त्या रस्त्याला वळण आहे. पूर्ण रुंद रस्ता आहे, एकदम खूप मोठा रस्ता आहे. ऍक्सिडेंट होण्याचा अजिबात चान्स नाहीये. तरी पण तो मुलगा साईडला, शेतीच्या साईडला भाजी काढत होता आणि कारवाल्याने उडवलं. आता विचार करा की भाजी काढणाऱ्या मुलाची चुकी आहे रस्त्याच्या बाजूला, की त्या गाडीवाल्याची चुकी आहे. म्हणजे तुम्ही गाडी एवढे बेधुंद होऊन चालवता ना, की रस्त्याच्या बाजूच्या माणसाला तुम्ही उडवता. आता यामध्ये कोणाची चुकी आहे? ऍक्सिडेंट कोणत्या गोष्टीमध्ये होतो, की जिथे घाट असेल किंवा कोणी रस्ता क्रॉस करत असेल किंवा रस्त्यामध्ये कुणी उभं असेल, अशा ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर ठीक आहे ना. पण आता चुकी कोणाची आहे? आणि अक्षर त्या मुलाला एवढं लागलंय ना की चान्स नाहीये. पण मी महादेवाने एवढीच प्रार्थना करते की त्या मुलाला बरं वाटू द्या. आम्ही आता तुमचं दर्शन करून आलेलो आहोत. त्याला जीवदान द्या, व्यवस्थित सुखरूप घरी येऊ द्या. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा छोटासा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.